महाराष्ट्र के हिंगोली में शिवसेना गुट के कार्यकर्ताओं ने सांसद संजय दिना पाटिल के खिलाफ जोरदार विरोध प्रदर्शन किया। कार्यकर्ताओं ने नारेबाजी करते हुए सांसद के पोस्टरों पर जूते मारकर अपना आक्रोश व्यक्त किया। बताया जा रहा है कि पत्रकारों के साथ कथित अभद्र व्यवहार और बयानबाजी के विरोध में शिवसैनिकों ने ये आंदोलन किया। प्रदर्शन के दौरान नेताओं ने सांसद संजय दिना पाटिल पर तीखा हमला बोलते हुए कहा कि पत्रकारों का अपमान किसी भी कीमत पर बर्दाश्त नहीं किया जाएगा। विरोध प्रदर्शन में बड़ी संख्या में शिवसैनिक शामिल हुए और सांसद के खिलाफ जमकर नारेबाजी की। प्रदर्शनकारियों ने पत्रकारों के सम्मान और अभिव्यक्ति की स्वतंत्रता की रक्षा की मांग भी उठाई। न्यूज नेशन ET1 के लिए हिंगोली से संवाददाता गंगाधर मगर की रिपोर्ट। नेमकं कारण आहे माजोर्डा गद्दार खासदार संजय दिना पाटील हे आज पत्रकाराला आरवाच्य भावेस त्यांनी शिवीगाळ केली। त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जोडे मारले आणि त्याच्यात एवढी धमक असेल तर त्याने शिवसैनिकाच्या नादाला लागावं, गोरगरीब पत्रकाराच्या नादाला लागू नये। पत्रकार काय राजकारणी नसतात आणि संजय दिना पाटलाला एवढा कशाचा माज आहे, त्याचा माज निश्चितच शिवसेना उतरवल्याशिवाय राहणार नाही। निश्चित कालही आदरणीय संजयराव साहेबांनी सांगितलं की तुझ्या धमक असेल तू आम्हाला भीड, बाकी लोकांना त्रास देऊ नको। संजय दिना पाटलांना सूचना आहे आमची की संजय दिना पाटलांचा त्यांनी शांततेत घेतलं पाहिजे, अन्यथा शिवसेना स्टाईलने त्याला धडा शिकवल्याशिवाय। संजय पाटील एवढ्यावर थांबले नाही, ते पत्रकारांना असं देखील म्हणाले की तुम्ही CPI जा, तक्रार करा, पोलीस तर उभे आहेत त्यांच्या समोर म्हणतो अशी त्यांनी मगरुरी पाहायला मिळाली। खरं तर लाजिरवाणी गोष्ट आहे, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला अशोभनीय गोष्ट आहे। खरं तर गृहमंत्र्याने सोमोटो ॲक्शन घेतली पाहिजे आणि या हरामखोर माजोर्ड्या संजय दिना पाटलाला धडा शिकवला पाहिजे। कारण की आज जर पत्रकार जर अशी आरेवाऱ्याची भाषा संजय दिना पाटील करत असतील तर हे एकदम निंदनीय आहे। त्याला इतका माज कशाचा, 100 कोटीचा माज आहे का? जे एकनाथ शिंदेकडून 100 कोटी घेतले त्या पैशाचा माजावर संजय दिना पाटील जर पत्रकाराला धमकवण्याचा प्रयत्न करत असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नाही, याचे परिणाम त्याला भोगावे लागतील। आणि आम्हाला तर आदेशच दिलेले आहेत आदरणीय साहेबांनी की तुडवायचे आणि निश्चितच शिवसैनिक त्याला तुडवल्याशिवाय राहणार नाही।